भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा मांडलेकर, पुरकर, लांजेकर शुभेच्छा देतात. खांडेकर खूप खूप शुभेच्छा. बाबा हा. माझ्याकडनं पण सांगा. ह्याच्याकडनं पण शुभेच्छा. बाबा ह्याच्याकडनं म्हणजे नाव सांगा ना. हा मुलगा आहे माझा श्रमेशकडनं पण शुभेच्छा. हे काय आत्ताच मी सोसायटीचं झेंडावंदन करून आलो ना. हो आई. चल 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 ठेवतो. हो हो चालेल. हा, चला जिलेबी घ्या, जिलेबी घ्या. जिलेबी आणली सगळ्यांसाठी आणली. ते वाटायला आणले की लाटायला आणली आहे? नाही मी जिलेबी वाटायलाच आणली पण वाट्यात भेटल्या. ते सगळ्यांना वाटत होतं. इकडे ते घ्या घ्या शुभेच्छा घ्या. चला बाबा जास्त जिलेबी नको. इन्सुलिन टोचाच्या ऐवजी ग्लासातून प्यावं लागेल. अरे असं तर आज स्वातंत्र्य दिन आहे. एकदम सेलिब्रेट केलं. बाबा ना 15 ऑगस्ट एकदम क्रांतिकारक होता. स्फुरण चढतो स्फुरण. स्फुरण मग पुरण खांडेकरांना पण चढतं का फक्त पुरकरांना चढतं का? बाबा बाप रे. नाही म्हणजे बाबांनी काल कसल्या भारी इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या ना. बेकार. म्हणजे मिस्टर रॅन म्हणू नकोस, असहकार चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाया. बाप रे छोडो भारत. बाप रे कसलं भारी सांगितलं हा, होतं. साधं नाहीये. वाचन आहे वाचन. म्हणजे बेकार वाचतात बाबा. पण बाबा हा. मला ते कळलं नाही हो. काय? म्हणजे काल तुम्ही सांगत होतात ना तेव्हा तुम्ही असं का म्हणाला तो काय ग? की 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं पण 22 ऑगस्टला मी मात्र पारतंत्र्यात गेलो. आणि असं पण म्हणाले बाबा की माझी काळ्या पाण्याची शिक्षा तेव्हाच सुरू झाली आणि ते ईस्ट इंडिया कंपनीतून एक तगडा सहकारी कोणीतरी कार्यकर्ता आमच्या घरी पाठवला आणि अख्खं घर काबीज केलं म्हणून. खान बंद ठेव. असं काय करते बाबा. मला सांगा ना 22 ऑगस्टला असं नेमकं काय घडलं की तुम्ही पारतंत्र्यात गेलात. आमचं लग्न झालं 22 ऑगस्टला आणि ईस्ट इंडिया कंपनी मधून आलेला तगडा गडी मीच होती. अगं बापरे. वनी ये जिलोबी खा, उडून जा, गोड गोड खा. झाला गेला राग गेला वनी. काळ्या पाण्याची शिक्षा झाली माझ्यामुळे. मला झाली या घरात येऊन काळ्या पाण्याची शिक्षा. मी फार वेस्टला राहते तरी तुम्ही मला ईस्ट इंडिया कंपनी मधला बोलता. मी ईस्ट इंडिया कंपनी तर तुम्ही वेस्ट इंडिज कंपनी. वने मी बोरिवली ईस्टला राहतो. मी बोरिवली ईस्ट इंडिया कंपनी. वने रडू नको. सून घरी आली तरी बायकोशी कसं बोलायचं याची अक्कल नाही तुम्हाला. बाबा 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 आई मी काय म्हणतो कशाला भांडतोय आपण. जरा आनंदात आहे ना. नको भांडूया ना. हो ना मला तेच कळत नाही सारखं कशाला भांडतात ना ही लोक. मला कधीच कळलेलं नाहीये एवढं हसतं खेळतं घर असताना ही लोक अचानक कुठून भांडायला लागतात. तुझ्या जिभेची नजर लागते कुटुंबाला. कळतं का अक्कल आहे का. एक काम कर जेव्हा तुला बोलावंसं वाटेल ना तेव्हा बोलू नकोस. शांत बस. शांतपणा शिकवते. नमस्कार दादा. अरे अय्या काका पाया पडतो. रामपुरी अरे काय म्हणतो पट्ट्या. अरे वा आज पाय पडा. दादा वहिनी हा जोडा काय भारी दिसतोय वा. टचवूड. बडा जोडा तो बडा जोडा छोटा जोडा सुभान अल्लाह. भारी भारी. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सायमन काका. सायमन काका. तुम्ही सायमन काका. थांबा मी पाणी आणते हा तुमच्यासाठी. अरे पुरी अरे माझं नाव श्याम काका आहे ना. ही काय बोलते. काही पण बडबडत अहो, असं काही नाही. तुम्हीच बोललात ना आपल्या घरी उद्या येणार आहेत ते सायमन काका आहेत म्हणून. म्हणजे ते आल्यावर आपण बोलायचं सायमन गो बॅक. नाहीतर तो सायमन येतो आपल्या सगळ्या सामानावर डल्ला टाकतो म्हणून. काय बोल. काय तुम्ही आईच म्हणाल्या काल मला. काय मी सायमन आहे. हे बघ ऐक. दादा मी सायमन आहे का या घरच्या. तसं. मग त्याला गो बॅक म्हटले होते. गो बॅक गो बॅक.
अरे त्यान बाय ना तेवढा ना आवडताय का मी नाही नाही भाऊ आणि मी काय डल्ला मारू आहे डल्ला मारू नाही हो. काही नका बोलवा नाही, वहिनी म्हणजे आमच्या घरातली जुनी इस्त्री जुनी सायकल जुना टीव्ही कोण घेऊन जातं ना म्हणून माझा दादा देतो मला हा माझा दादा देतो दरवेळी देतो असं नाही तू नाही अरे तू माझा आहे की श्याम्या कधी कधी तर मला वाटतं माझं घर म्हणजे कबाडीचं दुकान आहे या घरात नवीन काही वस्तू आणली टीव्ही आणला नवीन ते जुना टीव्ही द्या श्याम्याकडे काही बोलायला जावा अरे तुझ्या कुठं लग्न झालेलं आहे एकटाच आहे ना तू राहू दे ना तुझ्याकडे नुसता पसारा झालाय माझ्या घरात पण याच्यामुळे तुम्ही मला सायमन म्हणता नाही भाऊजी तुमच्याकडे नको असलेलं सायमन तुम्ही मला देता श्याम्या सरांचे आहे सरांचे आहे अरे डल्ला मारणारा चोर आहे गरबी नाही, गप. ते मागच्या महिन्यात बाईक नेलीस ती आणून दे परत बाबा जुनी गंदी पटक भंगार बाईक मला दिली नाही. 15,000 रुपये खर्च केले मी तिला न्यू क्रिंग केली आता तू घेऊन टाक मला पायी पायी पुदाड नाही भाऊजी अगदी तुम्ही बोलू नका बहिणी एवढं असं- नाही नाही बोलू नका तुम्ही अहो पण ऐकून नाही कसे बोला मी नको बोलायला हवं होतं काय तू बोलूच नको तू शांत राहा तुझ्या जिबेला ना शवासन करायला शिकव आता कळलं त्याच्यात आज भलं सगळ्यांचं अरे, ऐका ना ऐका ना तुम्ही रडू नका ना शांत. ऐका ना तुम्ही प्लीज रडू नका हो. ऐका मनाला लावून घेऊ नका आमचं सगळ्यांचं खूप प्रेम आहे बाबा आई खूप प्रेम रमेश माझ्याबद्दल सांग. रमेशचं खूप प्रेम आहे रमेश खूप कौतुक करतो तुमचं मग? सारखं म्हणत असतो म्हणजे कालच म्हणाला पुढचं पानिपतचं युद्ध आमच्या काकाच्या टकल्यावर होऊ शकतं हो. असं काय करत ते बघ केवढा रन घेतला अरे बापरे मी हे पण बोलायला नको होतं ना. पुढच्या वेळी तुझी जीभ आहे ना माहेरी पाठवती परत आणू नकोस कळलं काय काका 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 असं अजिबात नाही काका रे ए दाजी हे काय ठेवलंय मध्ये अरे कशाला मारलं सॉरी सॉरी काय सॉरी सॉरी कोणाला असं मारतात का म्हणजे एखादा माणूस बसलेला त्याला असं मारतात आई, अरे दुःखात बसलेला माणूस त्याला असं मारतात अरे तुम्ही कशाला का बसला इथं हा काय बायगत रडताय उठा उठा गेला का नाही आहे का आता अरे उठा यायला माणसागत माणूस आहे 15 ऑगस्टच्या शुभेच्छा यायला का बारके मोरागत रडते अय्यो. आता हे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सांग. ए, Happy Independence Day. 15 ऑगस्टच्या शुभेच्छा जिलबी नाही जिलेबी, जिलेबी, जिलेबी. अंग असतं. आई, जिलेबी आई. घ्या, जिलेबी घ्या. बाबा. जिलेबी घ्या. बस ना. ए, चपना. बाबा. म्हणलं होतं का नाही तुला हा. जिलेबी असणार अरे तायडीच्या घरी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जिलेबी असणारच. जिलबी म्हणजे इशेस हाड आहे बघा मग हाड दिसत. मग बाकी काय समोर आहे एकदम मस्त मामा तू कसं आहेस पेडा तू बरी आहे ना हो मी एकदम मस्त तुम्ही कसे आहात गोंद्या मामा गोंद्या मामा तुम्ही कोण मी गोंद्या मामा हो बाबा म्हणाले काल ते आमचे मामा आहेत ना ते गोंद्या आहेत गोंद्या त्यांनी तुमचा नंबर पण सेव्ह केलाय काय? गोंद्या आला रे आला नाही काय दाजी? बाबा मी गोंद्या आहे बाबा म्हणाले. माझा नंबर तुम्ही गोंद्या आला रे आला म्हणून शेव केलाय बघू शकतो मी गोंद्या आला ही काही सांगते गोंद्या आला रे नाही गोविंद आला रे असं केलं विरारवर नाही येतोस ना तू दाजी नाही तैसरला राहायला आलोय आता मी शांत- मला का पण म्हणलं तुम्ही शांत व्हा. नाही, नाही शांत मी तर ऐका, काय आपण म्हणणार बोलूया. नाही. तुम्ही शांत लगा- शांत व्हा. तुम्ही बसा बसा शांत व्हा दाद्या बस शांत व्हा. Please. काय शांत बोलायचं व्हा. नाही दाजी बसा ना हो काय असं करताय आमचं किती प्रेम आहे तुमच्यावर हो. मग? हा? आई किती प्रेम करतात तुमच्यावर आई तर काल लाडाने तुम्हाला अल्लाउद्दीन खिलजी पण म्हणाल्या काय मी अल्लाउद्दीन खिलजी होय नाही, ऐका मी अल्लाउद्दीन खिलजी होय वहिनी ऐका केस मोकळे सोडल्यावर वाटतं कधी कधी अरे ऐकून मला बोलता हे तुम्ही ऐकून घेताय
नाही नंदुताई नाही. नाही. कुठं? हे अलाउद्दीन दादा नाही बोलले मी. ही काय दिवा घेऊन फिरती दिव्याला काय सुंदर सुंदर राक्षस काढती मी काही जिनी आहे काही अरे मामा तो अलादीन ती अल्लाउद्दीन खिलजी बद्दल बोलतेय तुला काय कळतंय का मला अल्लाउद्दीन खिलजी बोलते नंदू अशी 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 बोलते काय आहे अल्लाउद्दीन सासू काय बोलते मामी, मला आत्ताच्यात काहीच कळायला पाहिजे सासू काय बोलती मला नाही एवढं काही नाही बोलल्या त्या तंगड्या तोडून हातात देईन सासू काय बोलती सांग मला आई फक्त एवढ्याच बोलल्या अल्लाउद्दीन खिलजी येतो आणि आपल्या घरातल्या सामानाची लूट करून निघून जातो. मी लूट करते आई वहिनी सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. मी काय केलं तुम्ही काय म्हणता त्यांना खिलजीन लुटून नेलं आणि फुटीन नेलं. अरे तू त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही लुटलेलं काय? आहे. हो अरे आमच्या खानदानातले लोक तुम्हाला काय म्हणतात माहितीये का काय? की तुम्ही खांडेकरांचा कोहिनूर पळवला. कोहिनूर हा खांडेकरांचा कोयनूर हो कोयनूर अंधारात चमकतो हा अंधारात बावचळतो आमच्या हनीमूनच्या रात्री काय झालं मी नाही सांगणार तुम्हाला. एक मिनिट ए हिने मला मिठी मारली आणि घाबरवलं म्हणून मी बावचवलो. हो मग तू घाबरवलं मला. आणि रोज रात्री हिटलरच्या गॅस चेंबर मध्ये मी गुदमरते त्याचं काय अय्या एक माणूस या माणसा शेजारी झोपू शकत नाही. खांडेकरांचं ओपन हायमर आई 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 नाही तर काय जाऊ दे. नुसता स्फोट घडवत असतो त्याच्यामुळे मी माझ्या आवडीचे कडधान्य नाही खात. आई अहो, आई रडू नका. एक मिनिट हे कशाला काढलं इथे. बरोबर आहे. हे कशाला काढलं इथे. कशाला काढलं. बाबा बाबा कशाला हा विषय कशाला काढायचा. वहिनी काय करताय माझ्या दादाला ओपन हायमर म्हणते. तू आयमरची अब्दाली हा? अब्दाली मी अब्दाली? हो काय बोलतोय हा कोण आहे टकल्या हाय काय म्हणला तायडीला माझ्या अब्दाली 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 हो मग तू मेहमूद से टकलाली अरे तन्मयना हा कोण होता. मला नाही माहित कोण होता तुझ्यासारखा होता रेमे डोक्याचा मी रेमे डोक्याचा. येणे? मामा मग तो सर विवियन रिचर्ड्स. अरे काका ये ते क्रिकेटर होते चांगले. कडक बुंदी आहे काय रे माय नवऱ्याला तू युसुफ खान दिलीप कुमारांचं नाव आहे मोठे ऍक्टर होते आपण स्किट करतोय. एक मिनिट माझा भाऊ दिलीप कुमार तू कुमार गौरव एका स्किट मध्ये करिअर संपवेन. ओया ए दाजी काय म्हणला माझ्या बायको ही का बोलली. ए, माझ्या भावाला. ही का बोलली माझ्या भावाला. नाही नाही तुम्ही कशाला आधी तू बॉम्बे टाक अरे बॉम्बे डकचं काय इथं बॉम्बे डक म्हणजे बॉम्बिल त्यांचा काय संबंध आहे तू कटप्पा. मी काय मागणं मारले होय? अरे गप्प बसा. आज 15 ऑगस्ट आहे आपण हसत खेळत जगूया चांगले दिवस आहेत ना नको भांडूया. नाहीतर काय सारखं आपलं भांडण कंटाळा आलाय मला या भांडणाचा. श्रमेश काल तू ना बरोबर बोललास. लवकरात लवकर या घराची फाळणी करूया आणि स्वतःचं स्वतंत्र 1 BHK घेऊन राहूयात. जा बाळा तू आज जा. बाबा जा तू आज जा बाळा. एक रोमॅन्टिक विषय चालू होता आमचा. हे बोलायला नको होतं का.